पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 39 अंतर्गत अप्पर इंदिरा लेक टाउन परिसरातून राहुल कदम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। तरुण, ऊर्जावान आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेले राहुल कदम हे गोरक्षण आणि हिंदुत्ववादी विचारधारेसाठी ओळखले जाणारे नाव आहे। रस्ते, पाणी पुरवठा, वीज आणि आरोग्य सुविधा या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। हिंदुत्व हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असणार असून संस्कृती, मूल्ये आणि समाजहितासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे। अपक्ष उमेदवार म्हणून पक्षीय दबावाशिवाय थेट जनतेसाठी काम करता येईल असा विश्वास राहुल कदम यांनी व्यक्त केलाय। प्रभाग 39 मधील मतदार या तरुण उमेदवाराला कसा प्रतिसाद देतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पुणे महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। तर या निमित्तानं अप्पर इंदिरानगर लेक टाउन या भागातील जो 39 जो प्रभाग आहे, या प्रभागामध्ये एक तरुण जो आहे तो तरुण अनेक दिवसांपासून काम करतोय। अनेक दिवसांपासून तेथील ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावरती एका वेगळ्या प्रकारचं काम करून एक वेगळं उदाहरण त्याने दाखवून दिलेलं आहे। आणि या निमित्ताने एक तरुण चेहरा म्हणून राहुल कदम जे आहेत यांच्याकडे पाहिलं जातंय। त्यांनी अनेक विषयांवरती काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणपणे धर्मासाठी जे काही गोष्टी लागतात किंवा धर्म जागरणासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या नेहमीच करत आलेल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। संपूर्ण पुणे शहरामध्ये एक तरुण चेहऱ्यामधून नावलौकिक मिळवलेल्याचं आपल्याला अनेक दिवसांपासून पाहायला मिळतंय। या निमित्तानं या निवडणुकीमध्ये या भागातून हे अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये उतरलेत। तर आपण जाणून घेऊयात की नेमके त्यांचे काय विजन आहे किंवा कुठल्या प्रकारे या निवडणुकीमध्ये मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत। तर दादा, तुमचं प्रथमतः सुदर्शन न्यूज मध्ये स्वागत आहे। दादा, नेमकं या निवडणुकीमध्ये तुम्ही एक तरुण चेहरामधून या प्रभागामध्ये निवडणूक लढवतात, तर कुठले मुद्दे आहेत असे की ते घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय? जय श्रीराम। माझं नाव गोरक्षक राहुल सुभाष कदम। मी प्रभाग क्रमांक 39 ड मधून अपक्ष उमेदवार उभा आहे। माझं चिन्ह आहे बॅट। ह्या भागात 39 मध्ये गुन्हेगारीची समस्या आहे, लाईटीची, पाण्याची, ड्रेनेज लाईनची, ही वारंवार समस्या नागरिकांना झालेली। आता या वार्ड क्रमांक 39 मध्ये मी 25 वर्षापासून स्थानिक आहे। तर मी या भागातले नगरसेवकांची पहिल्यापासून पाहणी करत आलो। मी त्यांच्यासाठी बी काम केलेले, पण मला आता असं वाटतंय, नागरिकांना वाटतंय